हा तुमचा प्रश्न फारच योग्य आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की महायुतीला ज्या 132 जागा मिळालेल्या आहे आणि त्यामुळे देवेंद्रला खूपच चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध झालेली आहे आणि देवेंद्रजींच्या पत्रिकेमध्ये जेव्हा आम्ही डिटेल्समध्ये पत्रिका पाहिली तेव्हा लक्षात आलं की राहू जो डिसेंबरमध्ये 2023मध्ये बदललेला होता आणि शनीसुद्धा, तर त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारे शक्ती प्राप्त झाली होती, बळ प्राप्त झालं होतं आणि याचा प्रत्यय त्यांना या इलेक्शनमध्ये आला। या ग्रहांमुळे काय झालं की ते कमालीची गुप्तता आपल्या याच्यात पाळू शकले राजकारणात आणि त्यांनी घेतलेल्या स्टेप्स अतिशय उत्तम होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या मूळ पत्रिकेतील मंगळ आणि राहू तसंच नेपच्यून आणि आपला दुसरा हर्षल ग्रह म्हणा किंवा नेपच्यून आणि केतू यांच्या कॉम्बिनेशनमुळे त्यांना यश मिळणार हे तर भाकीत करणं फार सोपं होतं या इलेक्शनला। फक्त राजकारणामुळे आम्ही काही ते भाकीत केलेलं नव्हतं, कारण जे सर्वेचे रिपोर्ट्स वगैरे यायचे तर त्याच्यामुळे गैरसमज व्हायची म्हणजे शक्यता असल्यामुळे आम्ही त्या दृष्टीने थोडं हे केलं होतं। तर सध्याचा काळ म्हणाल तर देवेंद्रांना फारच चांगला काळ आहे आणि त्याचं आपल्याला अनुमती 23 तारखेला दिसून आली। 23 तारखेला जो रिझल्ट लागला त्यात आश्चर्यकारक अशी घटना काहीही नाही आहे, तर त्यामुळे असं नवल वाटण्यासारखं नाही आहे। पण राजकारणी लोकांचे कॅल्क्युलेशन्स वेगळे असतात आणि आम्हाला ग्रहमानाप्रमाणे आम्ही जे पाहतो त्याच्याप्रमाणे आमचा स्टडी वेगळा असतो। तर ह्यात सांगायचं म्हणजे ह्या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना ह्याच राहू आणि शनीच्या फेऱ्यामुळे जसं त्यांना त्यांच्या पत्रिकेत फार चांगले शुभग्रह म्हणजे फायदा होत होता, तर तसा एकनाथजी शिंदे यांच्या पत्रिकेतसुद्धा दिसून आला आणि त्यामुळे ते त्यांच्या जास्तीत जास्त त्यांच्या पक्षाचे आमदार यावेळेस निवडून येऊ शकले। सेम परिस्थिती अजित पवार यांच्या गटाची सुद्धा होती, आणि त्यामुळे अजित पवारांनी हा जो जुना पक्ष सोडून महायुतीत सामील झाल्याचा निर्णय आहे तो अतिशय योग्य होता हे दाखवून दिलेलं आहे। याचप्रमाणे नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या कुंडलीतील सुद्धा राहू आणि शनी यांनी फार धुमाकूळ घातलेला होता। मोदींनी इतकी मेहनत केलेली आहे नरेंद्र मोदींनी की त्याच्यामुळे यश मिळणार हे तर नक्की होतंच, परंतु आपलं अमित शहा यांनी सुद्धा जे कॅल्क्युलेशन्स केले होते आणि ह्या ग्रहांमुळे त्यांचे कॅल्क्युलेशन्स आणि तिकीट वाटपाचे निर्णय अत्यंत फायदेशीर ठरलेले आहे। तर ह्याच्या बाबतीत फक्त अमित शहांच्या बाबतीत सांगायचं आहे की त्यांनी तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, कारण मानसिक व्यग्रता म्हणा किंवा त्यांना हार्टचे प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतात फ्युचरमध्ये, अर्थात ते त्याची काळजी घेतीलच याची मला खात्री आहे। तर आता ह्याच्या बाबतीत म्हणायचं तर आपल्याला हा जो 5 डिसेंबर आणखीन गुरुवार 5 डिसेंबर आणि संध्याकाळी 5 वाजता ही वेळ यांनी मुहूर्तासाठी निवडलेली आहे। अतिशय उत्तम वेळ आहे। बरं झालं आधी केलेलं नाही, कारण आधी अमावस्या होती। आधीचे दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने चांगले नव्हते, ग्रहमान चांगलं नव्हतं। कदाचित त्यावेळेस देवेंद्रजींनी शपथ घेतली असती तर पुढे अडचणी निर्माण झाल्या असत्या। त्यामुळे 5 तारखेला 5 वाजता ही वेळ ग्रहमानाप्रमाणे अत्यंत चांगली आहे असं आम्हाला ज्योतिषशास्त्राप्रमाणे आम्हाला वाटतं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।